मित्र हो, राज्यसेवेची पूर्वपरीक्षा जवळ आली आहे आणि पॉलिटीमध्ये जर खूप चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट टॉपिकची लिस्ट आज शेअर करत आहे. एवढे टॉपिक व्यवस्थित करा आणि राज्यसेवेमध्ये पॉलिटीसाठी खूप चांगले मार्क्स सिक्युअर करा. राज्यघटनेची निर्मिती, त्यानंतरचा महत्त्वाचा टॉपिक आहे राज्यघटनेचे ठळक वैशिष्ट्ये. त्यानंतर तुम्हाला सरनामा या टॉपिकवरती खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. त्यानंतर मूलभूत हक्क म्हणजे फंडामेंटल राईट, DPSP म्हणजे मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्य म्हणजे फंडामेंटल ड्युटीज, आणि या टॉपिकच्या नंतर तुम्हाला विशेष लक्ष द्यायचा असणारा टॉपिक आहे घटना दुरुस्ती आणि मूलभूत चौकट. त्यासोबतच तुम्हाला संसद आणि संसदेच्याच कंपॅरिझनमध्ये राज्य विधिमंडळ वाचायचं आहे. सेम असाच तुम्हाला न्यायव्यवस्थेमधला सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट पण कंपॅरेटिव्हली वाचायचा आहे. इलेक्शन कमिशन, सध्या निवडणुका झाल्यामुळे तोही टॉपिक तेवढाच महत्त्वाचा आहे. आयोगाच्या मध्ये बघाल तर UPSC आणि MPSC हे दोन्ही आयोग चांगले करून घ्या. आणि सगळ्यात शेवटचा इम्पॉर्टंट टॉपिक लिस्टमधला टॉपिक आहे महान्यायवादी आणि